सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। श्री कृष्ण मंदिर ट्रस्ट व सर्वज्ञ सेवा वासनिक मंडळ छत्रपती संभाजीनगर येथे 12 ऑगस्टपासून आपण ब्रह्मविद्याशास्त्राचं निरूपण सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे। सर्वज्ञ श्री चक्रप्रभूंनी सांगितलेले नित्यवानादीचे 4 पदार्थ जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर याचं कार्यकारण स्वरूप लक्षण आपण बघितल्यानंतर आपण जे चिंतन केलं, अभ्यास केला, त्याच्या प्रश्नपत्रिका तयार केलेल्या एक सेटअप तयार केलेला आहे आणि हा 20 वर्षापूर्वी तयार केलेला सेटअप आहे। असं बरंचसं लिखाण आहे की जे अजूनही लोकांपुढं येऊ शकलेलं नाही, ते भविष्यात ते येईल। जीव पदार्थ संपल्यानंतर, समजून घेतल्यानंतर, जाणून घेतल्यानंतर आपल्याला किती कळालं ते संग्रही ठेवण्यासाठी, नंतर देवता पदार्थ ते किती कळालं याचा संग्रह ठेवण्यासाठी, आणि प्रपंच असे तिन्ही प्रश्नपत्रिका सोडवल्यानंतर आपण परमेश्वरावरती जी प्रश्नपत्रिका आहे ती आपण बघत आहोत। आणि आज त्या प्रश्नपत्रिकेतला दुसरा भाग आपण पाहणार आहोत। सकाळी आपण 50 प्रश्नाचे उत्तर बघितले, त्यात बऱ्यापैकी तुम्ही यशस्वी झालात। बऱ्यापैकी म्हटल्यावर काय तर काठावर पास झालात, पण काय हरकत नाही। पण पुढचे प्रश्न आता सोपे आहे, खूप अवघड नाही आहे। परंतु हे एकदा ऐकले संपलं असं होत नसतं। त्यासाठी तुम्हाला वारंवार चिंतन करावं लागेल, अभ्यास करावा लागेल, लिखाण करावं लागेल, नोट्स ठेवावं लागतील आणि ते आपल्या समोर सतत आणावं लागेल। कारण हे अद्वैत शास्त्र आहे, श्रेष्ठ शास्त्र आहे, परमेश्वराचं शास्त्र आहे। परमेश्वराकडून भेटलं आहे, परंतु परमेश्वराला प्राप्तीच्या अनुषंगाने आपल्याला मात्र त्यावरती अभ्यास करावा लागेल। आणि सकाळी सांगितलं अभ्यासाची एक पद्धत असते, ऐकणे, नंतर वाचणे, लिखाण करणे आणि नंतर सांगणे। आपल्याला काय कळालं, काय समजलं हे सांगण्याचा सुरुवात जर केली तर ती जबाबदारी वाढते। त्यासाठी आपण नोट्स काढतो, अभ्यास करतो, चिंतन करतो आणि समोर आपण समजावण्याचा प्रयत्न करतो। एखाद्या व्यक्तीला आपण समजावलेलं समजलं तर आपला जो आत्मविश्वास आहे दुर्गुणित होतो, वाढतो। अरे आपण बोलू शकतो, आपण समजावू शकतो। म्हणून आपण ह्या पद्धती वापरल्या पाहिजे आणि शाळेमध्ये, कॉलेजमध्ये ह्या पद्धती वापरल्या जातात। आपली श्रवण जी भक्ती आहे ती खूप कमी झालेली आहे। आपण ऐकणं खूप कमी केलेलं आहे। ऐकणं कमी केल्यामुळं आपल्या अंतर्मनामध्ये जे चिंतन करायला पाहिजे, चिंतन व्हायला पाहिजे ते होत नाही। आणि बोलण्यासाठी शब्दाची जी गरज आहे, ज्ञानाची जी गरज आहे ती आपल्याला प्राप्त नसल्यामुळे आपण बोलू शकत नाही। ते भांडवल आहे ज्ञानाचं, म्हणून ते आपण केलं पाहिजे। आणि म्हणून वारंवार मी तुम्हाला सांगत असतो की श्रीकृष्ण मंदिर ट्रस्ट ही वासनिकांची आहे। तुमचं एक सत्र तुम्ही सुरू केलं पाहिजे, तुम्हीच एक विषय निवडून ते घेतलं पाहिजे। पण तुम्ही आता बाबा कोणी ऐकायलाच नाही, कोणी ऐकायला का नाही ऐकायला, असं सत्र ठरलेलं आहे शेड्यूलप्रमाणे। त्यांनी तयारी करून यायची, बोलायचं। आता आपले प्रत्येक कार्यक्रमाला तुम्ही बघितलं असेल, नवरात्रातलं असेल एक सत्र कंटिन्यू असतं, शिबिराला एक सत्र वासनिकांचं असतं। हे सर्वांना यांना विषय दिलेले असतात। बाळासाहेब बोलतात, नितीन बोलतात, सगळीकडे तिथं सर्व जे वासनिक लोक आहेत, स्त्रिया बोलतात, मुली बोलतात, मुलं बोलतात, सर्वांना विषय दिलेला असतो। मग 15 मिनटं बोला, अर्धा तास बोला, हळूहळू आता त्यांची चांगली प्रॅक्टिस होते। वासनिकांचं सत्र हे कंपल्सरी आमच्याकडं पहिल्यापासूनच आहे आणि बोलायला लावतो। कारण मी वासनिक आदर्शामध्ये शिकलो, समजून घेतलं, जाणलं। वासनिक दशेतलेच कितीतरी सत्संग, ऑफलाईन तर हजारो सत्संग घेतले, ऑनलाईन तर आता फक्त 180 दिसत आहे तुम्हाला। आणि त्याचाच परिपाक ते आपल्याला फायदा झाला त्याचा, हे त्यावेळेस तयार केलेलं आहे। मला त्या सवय नाही तारखा टाकायच्या, नाही तर तारखाचं तुमच्या लगेच लक्षात आलं असतं की ही 20 वर्षापूर्वीची प्रश्नपत्रिका आहे। त्याच्यात बदल पण करत गेलो, म्हणजे जसं आपली ज्ञानाची परिपक्वता वाढत गेली, आपल्याला कळायला लागलं, समज वाढायला लागलो, तर हे आपण केलं पाहिजे। आणि हा आपण आपल्यासाठी आपण करतोय, समाजासाठी आपण काही करू शकत नाही।
कोणाला निमित्त करायचं असेल तर देव करील, तो देवाचा अधिकारातला विषय आहे, पण आपण आपली तळमळ आपण आपल्यासाठी केलं पाहिजे. पुढच्या प्रश्नाकडे आपण वळू. प्रश्न विचारल्यानंतर हात वर करा. उत्तर: परमेश्वराला अनुसरलेल्या महिला भक्त व पुरुष भक्तांची नावे सांगा. तुमच्या श्रीकृष्ण मंदिर ट्रस्टच्या व्यतिरिक्त नावं सांगायचे. म्हणजे स्वामी श्री चक्रधरांच्या लीळा चरित्रातील अनुसरले महिला सांगा. महिलांनी महिला सांगितल्या, खूप झालं, सांगत आहे. तुम्ही महिला सांगा. महिला अनुसरलेल्या महिला, देवाला अनुसरलेल्या महिलांचं नाव सांगा ना. बाईसा आहे, मादाईचा आहे की नाही, औसा आहे, सादाईचा आहे, आबाईचा आहे, शांताबाईचा आहे, आणि यातलं हा खेगोई आहे. यातलं एक पात्र जरी तुम्ही निवडलं, त्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं एकच पात्र निवडा, कोणतंही आवडीचं. पूर्ण अभ्यास करा त्यांची देवाची पहिली भेट. पहिल्या भेटीत देवाने त्यांना काय सांगितलं, त्यांनी काय विचारलं, काय बोलले. मग दुसरी भेट, कसा कसा आध्यात्मिक प्रवास त्यांचा झाला आणि त्यातून आपण काय शिकलो, हे जरी केलं तरी तुमच्याकडे भरपूर भांडवल आलं बोलण्यासाठी. तर अशा अनेक आहे. खीगोई आहे, महादाईसा आहे, पोमाईसा आहे. आता पुरुष सांगा. पुरुषांनी पुरुष सांगा. आचार्य नागदेव, माईंभट, नाथोबा, संतोषा, काकोस, भांडारेकर आहे की नाही, माधव भट, प्रेमी भक्त, असे अनेक नावं. पण यांची जर संख्या केली ना तर 11च भरते. परमेश्वराला अनुसरलेले 11च भक्त आहेत. म्हणजे अनंत ब्रह्मांडांचा नायक या सृष्टी वरती अवतरतो, वाडोवाडी फिरतो, स्वतःच्या श्रीमुखी बोध देतो, ज्ञान देतो, तरी 11 लोक अनुसरले. तसं पाहायला गेलं सारा महाराष्ट्र देवाच्या पाठीमागे जायला पाहिजे होता. परंतु अवस्था, कोणी दर्शनी आहे, कोणी वेदवंत आहे, कोणी बोधवंत आहे, अनुसरले आहे, ननुसरले आहे, असे बरेच लोक आहेत. परमेश्वराचे ज्ञान व प्रेम होण्यासाठी जीवाची किती अधिकार असावे लागतात, तो कोणकोणते? हात वर करा. जीवाचे किती अधिकार असावे लागतात सांगा काका. 21 अधिकार सांगा ना. ते ज्ञान आणि प्रेम म्हणजे दोन्ही आलं त्याच्यामध्ये. 21 आहे. मग त्याच्यामध्ये तुम्ही वर्गीकरण करू शकता. अहो मी जे विचारलं तेवढंच बोला. आता तुम्ही आणखीन फार पुढे गेले. प्रश्न काय आहे? नाही परमेश्वराचे ज्ञान व प्रेम होण्यासाठी जीवाची किती अधिकार असावे लागतात, तो कोणकोणते? ते 21. आता कोणकोणते सांगा. हा तुम्ही आता सांगितलं युक्त देह असला पाहिजे. बरोबर. परंतु आता हे तुमच्या लिहिलेलं इथं बघा मोठा बोर्ड आहे की नाही. तर त्यातले मग काय आहे? परमेश्वराची सृष्टी असली पाहिजे. पहिले सृष्टी असली पाहिजे. सृष्टीमध्ये कर्मभूमी, मग मायापूर म्हणजे परमेश्वराचा अवतार, मनुष्य अवतार, देह धर्म, जीव धर्म, मायेचे धर्म, देवता धर्म, सर्वच विज्ञान, अवरशक्ती, परशक्ती, प्रवृत्तीचे परमेश्वराचे सर्व हे असलं पाहिजे. यावरती बी एक विषय आपण घेऊन, तुमचा झालेला आहे का असा एखादा विषय सत्संगामध्ये? नाही. तुम्ही विषय देतच नाही साधू संतांना, त्याच्यामुळे ते येतात आणि ते घेतात. तुम्ही जर विषय घेतले, 21 अधिकार, प्रेमाचे उपाय, असे वेगळे जर विषय दिले तर त्या अनुषंगाने तुमचा अभ्यास होईल आणि ते पुढं चालेल. तुमचे विषय कोणते झाले हे तुम्हाला माहीत नाही. धर्मामध्ये तर कितीतरी विषय आहे, अभ्यास आहे. त्यानंतर जीवाचे कर्मभूमी, मनुष्यत्व, युक्तत्व, कर्माधिकार, ज्ञानाधिकार, देहाधिकार, मूळाधिकार, असे सर्व 21 पैकी परमेश्वराचे 7 आणि जीवाचे 14 असे सर्व असले पाहिजे. मनुष्यदेह होण्याचे प्रकार किती व कोणते? मनुष्यदेह होण्याचे किती प्रकार आहे? आता हे होऊन गेलेलं आहे. या अभ्यासक्रमात जरी नसलं तरी जनरल पुढं चालू झालं. आता 13 प्रकार आहे मनुष्यदेह होण्याचे, म्हणजे मनुष्य लेप लागण्याचे जे प्रकार आहे. आपल्याला मनुष्यदेह जो भेटतो
त्याचे 13 प्रकार आहे. म्हणजे काय, भजनातव मनुष्य देह भेटतो, लेप लागला ना, आपण म्हणतो लेप लागला. वरातव, शापातव, आहे की नाही. परत युगीचा धर्म, युगी हिनावला, वरील युगीचा आचार खालील युगी केला, किंवा वरील युगीचा आचार खालील युगीचा आचार वरती. भेद व अभेदावरती म्हणजे द्वैतवादावरती निश्चिमनिष्ठा, अभेदवादावरती निश्चिमनिष्ठा. परत कर्मवादावरती निश्चिमनिष्ठा म्हणजे निरीश्वरवादावरती निश्चिमनिष्ठा असली तरी मनुष्यदेह लाभतो. संबंधदानातो, लीळादानातो, विपरीत वेदातो आणि विज्ञानातो असे 13 प्रकार आहे का मनुष्यदेह होण्याचे प्रकार. म्हणजे मनुष्य जन्म आपल्याला भेटतो याच्या. आता हे सर्व कर्मराटीसाठी आहे. आपल्याला मनुष्यदेह भेटला, बोध भेटला. आता आपण मनुष्य देह मिळवण्यासाठी आपल्याला कर्म नाही करायचे, कर्मराटीचे सर्व आहे. आपण तर द्वैतवादी आहे, परमेश्वराची भक्ती करतोय, परमेश्वराचे प्राप्तीसाठी आपला प्रवास चालू आहे. त्याच्यामुळे इथंसुद्धा परमेश्वराच्याकडून आपल्याला होईल, देहाच्या पलीकडं देह होईल, किंवा परत जर आपण ननुसरलो किंवा ननुसरलोच तर मग नरकात जाऊन परत देह भेटणारच आहे. त्याचे सुद्धा लेप लावलेलेच असतात. पुण्यातव जे केलेले कर्म असतात ते लेप लागतात. अहेतुक जर केले तर त्याचे लेप लागत नाही. हा अत्यंत महत्त्वाचा सिद्धांत लक्षात घ्या. आपण का कुत्र्याला भाकर टाकत नाही, याला टाकत नाही, माणूस करणारा त्याला खाऊ घालत नाही, उरलं तर गटारात टाकतो, एवढं मात्र नक्की टाकतं की नाही. तुमच्या आता पंक्ती चालू आहे, त्या दिवशी किती उरलं होतं आपलं, काय केलं तुम्ही? गटारात टाकलं तर मग ते मुंग्या हे ते काही खाणार नाही का? त्यातून तर आपण म्हणतो नाही लेप लागतो, लेप लागतो. तर पुण्यातव जर केलं तर लेप लागतो, अहेतुक जर केलं तर लेप लागत नाही. म्हणून कोणत्या हेतूने आपण करायचं ते जर केलं तर आपल्याला काही प्रॉब्लेम नाही. तर असं करू नका, तसं करू नका. ही बी एक संभ्रमावस्था आहे आपल्या धर्माची, किंवा एक भ्रम आहे आपल्या धर्माचा. त्यातून जर निघालो तर आपल्याला जी मनात भीती निर्माण झालेली आहे लोकांची, काय करून काही नाही. आणि मी सत्संगामध्ये सांगितलं असतं तर कोणीतरी गेले स्थानवंदन करायला, एकाने फुटाणे घेतले, ते फुटाणे माकडाला टाकले, त्यांची वाद झाले. म्हणले माझे फुटाणे तू माकडाला का टाकले, लेप लागला म्हणले मला. तर असे वादाचे विषय निघत राहतात, त्याच्यामुळं अनेक अडचणी येतात. तर हे पुण्यातव जर केलं तर लेप लागतो, अहेतुक केलं तर लेप लागत नाही. असे 13 प्रकार आहे. कर्माची चाल किती व कोणती? कर्म किती प्रकारचे? काय हातवर कोणीच करत नाही, सांगा काका. 3. कोणते कोणते? मानसिक, वाचिक आणि प्रारब्ध. इतके सोपे प्रश्न आहे. कर्मभोग किती पर्यायाने भोगले जातात? आता कर्माचे प्रकार आपण बघितले, पण त्याचा कर्माचा भोग किती पर्यायाने भोगला जातो ते किती प्रकार आहे काका? ते 4 प्रकार आहे. क्रिया पर्याय, युग पर्याय, देवता पर्याय आणि असंत पर्याय. हे पर्याय वेगवेगळे. याच्यानुसार आपला जो कर्मभोग आहे हा एकापाठी एक भोगवला जातो. आणि ते कोण भोगवतं? देवता भोगवतात, कारण ती सिस्टमचा एक भाग आहे. क्रियेचे प्रकार किती व कोणते त्यांची व्याख्या सांगा. क्रिया किती प्रकारच्या असतात सांगा. लेपरूप क्रिया आणि निर्लेपरूप क्रिया या 2 प्रकार असतात. लेपरूप क्रिया, निर्लेपरूप क्रिया. ज्या क्रियेने लेप लागतो त्यास लेपरूप क्रिया म्हणतात. लेप लागतो, आत्ताच विषय झाला, लेप लागतो. पुण्यातव जर केलं तर लेप लागतो, त्याला लेपरूप क्रिया म्हणतात. म्हणजे मनुष्यदेहाचा, पशुत्रियांचा जो जन्म भेटतो ना त्याचे लेपरूप क्रियेने भेटत असतो. आणि ज्या क्रियेने लेप लागत नाही पण चिन्ह लागतात, लेप लागत नाही पण चिन्ह लागतात, काही क्रियेचे चिन्ह लागतात, लेप लागत नाही, त्यास निर्लेपरूप क्रिया म्हणतात. म्हणजे अंतिक्याचे, प्रेतदेह याचे चिन्ह असतात, त्या चिन्ह बघून ती देवता भोगवत असते. ते चिन्ह कशावर असतात? जीवाच्या मळावर. म्हणजे देवतेने जे मळ लावलेले असतात ना त्या देवतेच्या मळावर त्या देवतेचे चिन्ह असतात, आणि ते चिन्ह पाहून ती भोगवत असते. चौकडी, भावसाधन, आत्मोपास्ती यांचे जे सर्व आहे हे चिन्ह लागतात, त्याला निर्लेपरूप क्रिया म्हणतात. आता हे विषय तुमचे झाले की नाही अगोदर? आता आपल्या अभ्यासक्रमामध्ये सर्व विषय आहे, पण आपण हे 4 पदार्थ घेतले
आणि ह्या 4 पदार्थच्या नंतर बऱ्याच आपल्या अभ्यासक्रमामध्ये विषय आहे. पण तुम्ही सत्संग तर ऐकलेले काका, याच्यात हे सारे विषय झालेले आहे अभ्यासक्रमामध्ये. आणि तुम्ही बी इतके दिवसापासून, किती वर्ष झाले? आता बरोबर आले, नाही तर एवढे उत्साहाने म्हणायचे 28 वर्ष झाले बाबा. तर आता काहीच वर्ष नाही झाले. आलं का लक्षात? तुम्ही कुठेही कोणते साधू संत बोलावता, एवढा वेळ देता, त्यांच्यासाठी खर्च करता, सर्व करता की नाही त्यांना जे पाहिजे ते. मग त्यांना विषय जर दिले तर त्या विषयावरच तुमचा अभ्यास होईल. की बाबा ते विचारतात तुम्हाला विषय कोणते घेऊ, तुम्ही म्हणता घ्या, लीळा घ्या, विचार घ्या, विचार मालिका घ्या, काहीतरी घ्या. आता काहीतरी घ्यायचं नाही आहे. विषय जर दिले, प्रेमाचे उपाय हा एक विषय होऊ शकतो सुंदरपैकी, 21 अधिकार हा विषय होऊ शकतो, क्रियापाक किंवा क्रिया हा एक विषय होऊ शकतो. खूप मोठे विषय आहे धर्माचे. प्रत्येक विषयावाईज जर घेतलं सारं आयुष्य पुरल. माझ्या हे 2-4 अशा डायऱ्या आहे पाहतात ना, तर अभ्यासक्रमाच्या जवळजवळ 42 का 43 असे विषय निवडलेले आपण, आणि त्यानुसार तो अभ्यासक्रम तयार केलेला आहे. काही राहतच नाही बाकी. तेवढा जर अभ्यासक्रम केला तर धर्म सारा याच्यात आहे चौकटीमध्ये. असे वेगळे विषय आहे. तर कर्माचे प्रकार किती व कोणते? कर्माचे प्रकार हा सांगा का? नाही, ते कोणते काय, ते कोणते विचारले, ते काय विचारलं आम्ही तुम्हाला? हां, कर्माची चाल विचारली ना. कर्माची चाल विचारली. हे कर्माचे प्रकार आहे. 13 प्रकार आहे. आगंतुक, अनारब्ध, प्रारब्ध तर येत आहेच आहे. मानसिके प्रारब्ध, वाचिके प्रारब्ध, शारीरिके प्रारब्ध हे असे होत राहतात. ते मानसिके प्रारब्ध म्हणजे मनाने केलं म्हणजे ते प्रारब्ध झालं, नुसतंच मनात आणलं असं नाही आहे. ते असे 13 प्रकार आहे वेगळे कर्माचे प्रकार. आता हे तर माहितीच पाहिजे आपल्याला, कारण यातून आपल्याला जाऊन आलेलो आहे, परत जाण्याची आपली शक्यता दाट आहे. नरक किती प्रकारचे असतात व कोणकोणते असतात? 13 भेदी नरक. हे तर आपल्याला 13 आकडा एकदम फिक्स आहे. सांगा बरं. नंबरप्रमाणे जर सांगता आलं तर अंतिक, प्रेतदेह, ग्रहत्व, रौरव, चौकडी, जडत्व आहे की नाही, चलद्रूप, स्थावर, असे वेगवेगळे प्रकार आहे. असे 13 प्रकार आहे. पशुप्राणी म्हणजे चलद्रूप म्हणजे पशुप्राणी, त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारची किती दुःख असतात हा एक विषय होऊ शकतो. 13 भेदी नरक 10 दिवस चालेल तो विषय. मग ते कोणत्या कर्माने कोणतं नरक होतं आणि त्यातून जर निघायचं असेल, त्यात जायचं नसेल तर कोणतं कर्म आपलं केलं पाहिजे, म्हणजे हा एक विषय टॉप विषय आहे. देवानी महादायसांना सांगितलेलं आहे. असे वेगवेगळे विषय भरपूर आहे की जे तुम्ही घेऊन व्यवस्थित अभ्यास त्यातून आपल्याला मिळू शकतो. 14 पदार्थ कोणते, त्याचे कार्य, कारण, स्वरूप, लक्षण सांगा. परमेश्वराने सांगितलेले 4 पदार्थ कोणते? जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर. याचं कार्य, कारण, स्वरूप, लक्षण. जीवाचं कार्य, कारण, स्वरूप आणि लक्षण. हो, कार्य, कारण, स्वरूप, लक्षण. कार्य म्हणजे संत सामुग्री जोडणे, कार्य करतो म्हणजे कर्म जोडणे. कारण काय? अनादि अविद्युक्त म्हणून कारण आहे. कारण आहे ना त्याला, याला म्हणते कार्य, कारण, स्वरूप. स्वरूप काय? स्फटिक रूप आहे ना ते. समाधिकारी, सर्वाधिकारी, असं स्वरूपमध्ये नाही, लक्षणामध्ये ते सर्वाधिकारी म्हणजे वैशिष्ट्य. लक्षण म्हणजे वैशिष्ट्य. असे 4ही पदार्थाचे कार्यकारण, स्वरूप, लक्षण हे आपले झालेले जीव पदार्थाच्याच वेळेस की यात. आणि त्याच्या अगोदर तो विषय घेतला आणि मग आपण जीव पदार्थाला सुरुवात केलेली आहे. हे सारे विषय झालेले, परंतु झाले सत्संगात झाले, नंतर आपले रिपीट झाले नाही. तसंच देवतेचं आहे, तसंच प्रपंचाचं आहे, तसंच परमेश्वराचं आहे. ते आता शोधा, अभ्यास करा. बोध नसताना त्याग करणारे जीव किती प्रकारचे वे कोणते? बोध नसताना त्याग होतो ते किती आहे आणि कोणत्या प्रकारचे आहे? किती प्रकारचे? 9 प्रकार आहे.
ज्यांनी सत्संग ऐकलेले त्यांच्या लक्षात येईल. आता कोणते कोणते? त्रासाचे त्रास झाला, त्रास होतोय, घरी हाडाड होती आहे, सांभाळती नाही आहे की नाही, वेळेत चहा नाही, जेवण नाही आहे, मग इडं पडण्यापेक्षा तिडं पडू, त्रास निर्माण झाला. किंवा प्रपंचाला त्रसला, दुष्काळीचे म्हणजे दुष्काळ पडला, दुष्काळ पडला. आता काही दुष्काळ पडत नाही, परंतु हे सुद्धा आहे. भयाभेन म्हणजे नरकाचं भय आहे, नको जायला नरकात. किंवा आप्तवाक्य, आपला एखादा मित्र अनुसारला आहे, तो सांगतो आहे आपल्याला, किंवा ज्या साधूंवरती, ज्या वासनिकावरती आपली निष्ठा आहे, ज्यांचा प्रभाव आहे, त्यांनी आपलं सांगितलं आप्ताचे वाक्य लागेल. तर आप्तवाक्याने सुद्धा बोध नाही आहे, परंतु आप्तवाक्य चला हा म्हणतो आहे, आपलं काही वाईट थोडी आपल्याला सांगणार आहे, चुकीचं सांगणार आहे, त्यात आपलंच भलं आहे, आपलंच हित आहे, आणि म्हणून अनुसरणारे. देखोवेखी, अरे भालेराव साहेब अनुसरले, मग आपणही अनुसरला पाहिजे. ते सर्वात पाठीमागं होते, चला आपणही गेलो पाहिजे, तिकडे गेला तरी गप्पा टप्पा मारता येईल, चांगला माणूस होता, हसत खेळत होता, चला आपणही जाऊ. म्हणजे देखोवेखी. अरे तो अनुसरला म्हणलं, आपले तर विषयच नाही, त्यावेळेस तर मी त्यांच्याविषयी जास्त उत्तर देत होतो, आणि आपल्या पुढे गेले, मग चला जायलाच पाहिजे, देखोवेखी. असे असतात ते. तुम्हाला काय वाटतं? असं काही नाही. अजून काय? वेदातव, वेद आवडी किंवा कीर्तीतव, कीर्ती भेटते, मानपान भेटतो, पूजापाठी भेटते, विनंती करून लोक जीव घालतात, चांगलं चांगलं असं कीर्तीचा. नवजाप्य, एखाद्याने नवसही केलेलं राहतो, देवा असं असं होऊ दे, मग मी अनुसरेल, माझ्या दोन्ही किडन्या फेल झाल्या, मी जन्माला आलो म्हणजे मी मेलो नाही, चांगलं ऑपरेशनची गरज नाही पडली तर मी अनुसरेल. आता दोन्ही किडन्या गेल्या, आणि याला आता त्याच्या मनात राहतं ना, ॲक्सिडेंटमध्ये अचानक काही आपल्याला वाटलं का आता मृत्यू आपल्या समोर आहे, आपल्या मनात येतं की देवा यातून वाचू दे, मी आता अनुसरेल, मी त्याग करेल. किंवा आजार असं काही पण, तर त्यांनी नवस वगैरे केलेला राहतो. किंवा सवेलवे म्हणजे आता तुमच्यात श्रीकृष्ण मंदिर ट्रस्ट आहे, तुमची एक टीम आहे की नाही, एकामेकात जीव पडलेला आहे, एकामेकाशिवाय जेवत नाही, एकामेकाशिवाय भेटल्याशिवाय गप्पा मारतात, तर जीव पडला ना एकामेकाचा. मग तुमच्यातला एखादा गेला का मग अरे सवेलवे आपण जायला पाहिजे, जोडीदार आहे की नाही, चला मग तो काका पुढं चालले, मग जाधवसाहेब पुढं चालले, मग मीच कशाला राहू, मग मी बी जातो, सवेलवे. म्हणून तुम्ही कोणीच नाही केलं तर सारे, आणि म्हणून तुम्हाला होतं तुम्ही कुठं जाणारच नाही, इडंच काहीतरी करावी अवस्था, झेंडे लावा, आहे की नाही. किंवा काय मित्रामुळे, मित्र त्यातलाच सवेलवे म्हणजे मित्रामुळे, मित्र गेला पुढं. तर असे 9 प्रकार आहे. तर बोध, त्यांना काही बोध नाही आहे, परंतु तरी अनुसरले. पण बोध नाही आहे तरी अनुसरले, तरी ते काय वाया जाणार आहे का? परमेश्वर त्यांनाही पुढं चाल करून देणार आहे, पुढच्या वेळेस मग त्यांना बोध होणार आहे, अनुसार नाही. काही वेदातो अनुसरले, उलट वेदातो अनुसरले त्यांना विघ्न नसतं, परंतु त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी होण्यासारख्या असतात, त्या होत नाही, असे पण असतात. विधीचे प्रकार किती व कोणते? हां, कोणतं राहिलं? मग तेच झालं ना, नवस जाप्य. नवस मुलासाठी नवस करतो, कुटुंबासाठी नवस करतो, स्वतःसाठी नवस करतो. हां, ते नवसामध्येच येतं, नवस जाप्य. किंवा बाबा मला मुलगा झाला, त्याचं व्यवस्थित बरं झालं, किंवा हे झालं ते झालं, तर मग मी मारताच्या अगोदर अनुसरेल, असे करेल राहतं ना, म्हणेल राहतं, सांगेल राहतं, लवकर नाही, परंतु शेवटी ते नवजाप्यामध्ये येतं. बऱ्याचशा गोष्टी असतात नवजाप्य. घरच्या बाईला अडचण राहते, तिला त्रास राहतो, तिला बाहेरचं राहतं, ती म्हणते देवा मला नीट कर, माझं पोरगं झालं तर मी तुला देऊन टाकील. मग ही सारी गर्दी मार्गांमध्ये छोट्या छोट्या मुलींची, त्यातली बरीचशी आहे. कोणी आजारातून निघण्यासाठी, कोणी म्हणजे ते आपले शहाद्याचे परमपूजनीय बाबाजी आहे, ते म्हणतात की जो बाल भिक्षुक असतो ना म्हटले, त्याला स्वतःच्या सुखासाठी कुटुंबाने सोडलं आहे. त्यात विशेष काही नाही, स्वतःच्या कुटुंबासाठी त्याला सोडलेलं असतं. परंतु जो त्यागी भिक्षुक असतो ना, त्यांनी देवासाठी कुटुंबाला सोडेल राहतं. म्हणजे वेटेज कोणाचं आहे बघा. तर आपण जेव्हा त्याग करू तेव्हा देवासाठी आपण कुटुंबाला सोडलेलं आहे, म्हणजे आपला त्याग आहे. त्यांनी काय केलेलं आहे, त्यांना स्वतःचं कुटुंबाला सुख मिळावं
काहीतरी बरकत मिळावी म्हणून त्यांनी देवाला सोडेल राहतं. आलं का लक्षात? तर हा फरक आहे म्हणे, ते सांगतात आणि ते खरं पण आहे, सत्यता आहे, वास्तविक सत्य. तर विधीचे प्रकार किती हो कोणते? 2 सांगत आहे. एक नित्यविधी, एक निमित्तविधी. सकाळचा विषय झाला. नित्यविधीमध्ये काय काय येतं मग? आटन, विजन, भिक्षा, भोजन, स्मरण, प्रसाद सेवा आणि निद्रा, आहे की नाही? यातलं सर्वात आवडीचा विधी कोणता आहे तुमचा? निद्रा. निद्रा, हा येणार नाही, बरोबर आहे. बाकीचं तर होत राहील बा. निमित्त मी सांगत राहतो, मानवान सारखा आहे जगात श्रीमंत माणूस कोणीच नाही. मार्गांमध्ये अशी परिस्थिती आहे, जेवणाची वेळ असते ना, 12ची पंक्तीची याची त्याची, यांनी 11लाच आथरून तयार करून ठेवेल राहतं, पट्ट्या राहतात. तुमचं बारीक लक्ष नाही राहत. माझं कसं आहे, गेलो का मग मी फिरतो, पाहतो. काल तुमच्या लक्षात आलं असेल का बाबा किती बारीक लक्ष देतात, पार भांडे घेतात कपडे देऊन, अजून काय काय प्रपंचासाठी करतात, बारीक लक्ष. तसं आपणही बारीक लक्ष द्यायचं. म्हणजे 11लाच बेड तयार राहतो, थोडक्यात पट्टी बिट्टी मस्तपैकी क्लीन. जेवण केलं की लगेच इथूनच उठायचं ताटावरून आणि लगेच तिकडे जाऊन लगेच झोपायचं. तर अंबानीच्या पोरांना त्यांना झोप भेटत नसेल, पंतप्रधानांना नाही. हे किती वनवन. श्रीमंत जेवढे श्रीमंत ते गोळ्या खाऊन झोपात आहे. इथं जेवल्यानंतर लगेच श्रीमंतातला श्रीमंत कोण असेल तर फक्त महानुभाव असेल, पण त्याला ती कळाली पाहिजे. वेळेत झोप, वेळेत उठणं, बंधन नाही, कोणत्या प्रकारचं ट्रेस नाही, टेन्शन नाही. यांचं सर्वांना टेन्शन, त्यांना मात्र कोणाचं टेन्शन नाही. पण तशा पद्धतीनं राहिले तर ही श्रीमंती आपल्याला नाही तर काही नाही, ट्रेस राहतो. साधू विवन राहते, गणगण राहते. त्यांना विचारलं का ते दीक्षा गेलं राहतील, तो म्हणतो तिकडं असं झालं आणि तिकडं तसं झालं. तर त्याची त्या चौकटीत राहण्याची प्रवृत्ती तशी असली पाहिजे. हां तेच ना, मग ते कसे का असं ना, पहाटे लवकर उठतात साधुसंत 3लाच, त्याच्यामुळे लवकर झोपतात. पहाटे 3ला उठतात म्हणून दुपारी थोडंसं झोपावंच लागतं, आहे की नाही? परत जे खाल्लेलं आहे ते पचलं पाहिजे. पचलं तर ज्याचं खाल्लं आहे त्याला ज्ञानप्रेम होणार आहे. कॉन्ट्रॅक्ट दिलं ना देवाने. या सकळ जीवाचं देव चिंतन करतात, पण कोणाच्या माध्यमातून चाललं आहे कार्य? साधकाच्या माध्यमातून. तुम्हाला ज्ञानप्रेम होणार कसं काय, आहे की नाही? साधूंचा त्याग तुम्ही सोपं समजू नका. माणूस मेला तरी प्रेत द्यायचं, नरक चुकावं म्हणून मला झालं तर चालल, माझं भांडं नाही फुटलं तरी चालल, पण याचं भांडं फुटलंच पाहिजे. एकदा नाही 2-2, 4-4 वेळा पात्र घेतात, फक्त आणि फक्त सर्व नामधारी वास्तविकाच्या प्रेमामुळं. साधूंचा त्याग खूप मोठा असतो, त्या त्यागाला विचारत नाही करायचं. युगे किती, कोणकोणते, त्यातील जीवाचे आयुर्मान किती? किती युग आहे? 4 आहे. सांगा. कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग, कलियुग. कृतयुगामध्ये आपलं आयुष्य किती होतं? 1,00,000 वर्ष. लक्षात ठेवा बरं का. त्रेतायुगात 10,000 वर्ष, द्वापारयुगात 1,000 वर्ष, कलियुगात आता बेरीज करा ना याची. 1,11,100 वर्ष आपण काय केलं? जे आज करतोय तेच केलं. तेव्हा काय काम होतं? तेच केलं ना. 1,00,000 वर्षात प्रपंचच केला. पुरा झाला का? 1,00,000 वर्ष पूर्ण ऋतुयुगामध्ये तिथं अपघाती मृत्यूच नसतो. त्यात नाही. पहिल्या युगामध्ये पूर्ण 1,00,000 वर्ष, नंतर 10,000 वर्ष, नंतर 1,000 वर्ष आणि कलियुग 100 वर्ष. जिथं 1,00,000 वर्षात नाही झालं ते 100 वर्षात होईल का? म्हणे हे तर ठीक आहे, एक्स्ट्रा तर झालं, परंतु हे तर फिक्सच झालं ना. 1,11,100 वर्ष आपण प्रपंचच केला. जे आज करताय ना, खाताय पिताय मस्त, तर त्यावेळेस तेच केलं आपण, पण ते पुरं झालं नाही. मग आपण विचार करतो 1,00,000 वर्षात नाही पुरं झालं, 100 वर्षात कुठं होणार आहे? त्याच्यात 50 वर्ष गेले. मी तुम्हाला कॅल्क्युलेशन सांगितलं. राहिलेलं करिअर, धावपळ, हे ते जबाबदारी हातातच राहतच नाही काही, तरी आपण धावतो पळतोय. म्हणजे या स्थिरतेवरती आपण आलो पाहिजे.
की 4 युगामध्ये आपले युग आयुर्मान किती होते. परमेश्वर कशा कशात अवतार घेतात, कशा कशात अवतार घेतात अशोक दादा? परमेश्वर कशा कशात अवतार घेतात? आता आहे की नाही? देव कशामध्ये अवतार घेतात? जीवामध्ये अवतार घेतात की नाही? देवतांमध्ये अवतार घेतात की नाही? पशुत्रियांच्यामध्ये अवतार घेतात की नाही? असे अनंत अवतार आहे. देव कच्छ होती मच्छ होती ते सूत्र इथं लागतं. कच्छ होती मच्छ होती जीवामध्ये अवतरती, देवामध्ये अवतरती, नरामध्ये अवतरती. देव वेडा होय, देव पिसा होय, पण चालता बोलता देव तो दुर्लभ. कोणासाठी देव वेडा होतो? कशासाठी? पिसा होतो कोणासाठी? त्रियांच्यामध्ये जातो कोणासाठी? जीवासाठी. आपण देवासाठी वेडं झालो का कधी? देवासाठी वेडं होऊन पहा, मग देव मिळणार आहे. आपण वेडं कधीच होत नाही. आपण शहाणे व्हायचा प्रयत्न करतो आणि अतिशहाणा त्याचा बैल रिकामा. आपण रिकामे ना आपले बैल रिकामे. बायांनी म्हटलं बैल रिकामे, ठीक आहे, आपण कोणाला बैल बनायचं? हे बरोबर पटतं ना? युगानुरूप धर्म व अधर्म व प्राप्ती सांगा. प्रत्येक युगाचा धर्म, कृतयुगाचा धर्म काय आहे? आता त्या युगधर्मामध्ये आपल्याला जावा लागेल. कृतयुगी धर्मप्राप्ती, चैतन्यप्राप्ती. अधर्म काय? खालील युगी जन्म. त्रेतायुगात धर्म कोणता आहे? भक्ती, कैलास वैकुंठ प्राप्ती आहे काय? अधर्म तो खालील युगी जन्म. द्वापर युगात याग अधर्म स्वर्गप्राप्ती, हा त्यांचा धर्म. अधर्म खालील युगी जन्म. कलियुगी तीर्थक्षेत्र व्रतदान अधर्म. हिंसा अधर्म. उत्तम मध्यम कनिष्ठ त्यांची फळं त्यांची प्राप्ती हे सर्व क्लिअर केलेले योगधर्मामध्ये. सृष्टी निर्मितीचे प्रयोजन सांगा. सृष्टी का निर्माण केली, ती कोणी व केव्हा निर्माण केली? याच्या प्रश्नाचं उत्तर कोणत्याही सायन्सकडे नाही, पण मानभावांकडे आहे. सांगा. परमेश्वराच्या प्रवृत्तीनं मायेची सृष्टीची निर्मिती केली, रचना केली. केव्हा केली? केव्हा केली ते सांगू शकतो का आपण? नाही. परमेश्वराची प्रवृत्ती उपजली, याच्या किती सृष्ट्या झाल्या? मग त्याला काय म्हणतात? मूळ सृष्टी. किती झाल्या? 3. आत्ताची सृष्टी याला काय म्हणतात? प्रवाससृष्टी. आता ही प्रवाससृष्टी पहिली आहे का दुसरी आहे का तीच चालू आहे सांगू शकत नाही. परंतु मला तर वाटतं प्रवाससृष्टी जेव्हा 3 मूळ सृष्ट्या झाल्या आणि ती प्रवाससृष्टी झाली तीच चालू आहे. कारण अनंत जीव उद्धारायचे. जोपर्यंत एकही जीव साधा नामधारक राहत नाही तेव्हा परमेश्वराच्या सृष्टीच्या महासाराची प्रवृत्ती होती. एक जरी जीव नामधारक असेल तरी म्हणजे एका जीवामुळे सारी सृष्टी ठेवावी लागते. बरं, सृष्टी नसते तेव्हा महासार होतो, तेव्हा नामधारक वासनिक नसतात. बरोबर का नाही? मग हे अप्रोक्ष ज्ञानी, सामान्य ज्ञानी, विशेष ज्ञानी कुठं असतात सांगता येईल का काही? अप्रोक्ष ज्ञानी आहे ना सृष्टीमध्ये आत्ता, पण सामान्य ज्ञानी विशेष ज्ञानी आहे की नाही? जोपर्यंत अजून प्राप्तीला गेले नाही ते मग कुठं राहतात? हे ठीक आहे, मायेच्या तमात जे आहे जीव घेऊन जातील, पण बाकीचे कुठं राहतात? थोडासा डोक्याला ताण द्या ना असेल तर. डायरेक्ट उत्तर कसं देता तुम्ही? सृष्टीच्या महासाराचे कारण काय आहे? आता इतकं सांगितलं. काय कारण सांगितलं? तर सर्वसाधारण नामधारक जरी असलं तरी सृष्टीचं सार होत नाही. मग हे कुठे राहतं? अहो, जर नामधारक राहिला तरी सृष्टीचा सार होत नाही, तेव्हा अप्रोक्ष ज्ञानी, सामान्य आणि विशेष ज्ञानी असल्यावर कसं काय सृष्टीचा सार होईल? ज्या अर्थी हे नाही त्या अर्थी ते पण नाही राहत. ते पूर्ण गेलेले राहतात, नाही तर कोणीच राहत नाही, तेव्हा सृष्टीचा सार होतो. नामधारक नाही राहत तेव्हा येतो कुठं? त्याच्यामुळं अवघड आणि इकडं तिकडं हा विषयच नाही आहे. म्हणजे थोडासा डोक्याला ताण देत चला. आपले डोके गहाण पडलेले असल्यामुळं आता सत्संगाच्या वेळेस मात्र ते सोडून आणीत चला इकडं. इतर वेळेस ठीक आहे, गहाण आहे. सृष्टी निर्मितीचे प्रयोजन परमेश्वराचं काय आहे? आनंद देणे. मूळ सृष्टी कोणती व किती? त्यानंतरचे सृष्टीचे नाव सांगा. ते आता उत्तर आलं आपलं, घेतलंच आपण. पुढचा प्रश्न तोच होता.
सृष्टी निर्मितीचे प्रयोजन काय? सृष्टी कधी व कोणी निर्माण केली? तेच उत्तर आलं आहे की नाही? 65 प्रमाणे. एका ब्रह्मांडाची स्वरूप मर्यादा सांगा, ब्रह्मांडाची संख्या सांगा. हात वर करा. कोण आहे बायांमध्ये? हां सांगा, साबळेताई सांगा. एका ब्रह्मांडाची स्वरूप मर्यादा. हात वर केला ना, आता का बंद झाले? हात वर करून टाकायचा. आजूबाजूला काही कॉफी करता आली तर पाहिजे. सांगत आहे तुम्ही. 500 कोटी योजन. एक योजन म्हणजे किती किलोमीटर? 12. म्हणजे 500 कोटी गुणिले 12 म्हणजे एवढं किलोमीटर एक सृष्टीचं स्वरूप मर्यादा आहे. त्याच्यात आपलं व्यक्त ब्रह्मांड किती आहे? 56 कोटी योजन. मग 56 कोटी योजन ही व्यक्त आणि अव्यक्त ही काय भानगड आहे? व्यक्त कशावर आधारलं आहे? व्यक्ताचा आधार काय? अशोक दादा का सांगत आहे? विश्वेची जी मूर्त आहे ती 56 कोटी योजनाची आहे. म्हणून त्याच्यातच सर्व जलचरे वगैरे सर्व प्राणी आहे. त्यानंतर फक्त पोकळी आहे. म्हणजे 444. त्या दिवशीच आपलं गणित झालं ना. हे 444 ते 444 म्हणजे 888. तेव्हा एक ब्रह्मांडातला जीव दुसऱ्या ब्रह्मांडात जाऊ शकतो, अन्यथा नाही. हा सारा भ्रम आहे. इथले इथं जातात आणि ते म्हणतात आम्ही इकडे गेलो, आम्ही तिकडे गेलो. एवढं सोपं नाही आहे. ब्रह्मांड किती असे? अनंत ब्रह्मांड आहे. या अनंत ब्रह्मांडातलं हे एक ब्रह्मांड आहे. या ब्रह्मांडातले एक आपण आहोत. बजाजनगरमध्ये कुठंतरी बसलेलो ना. आपल्याला अंता जीवत्व किती मोठं आहे लक्षात घ्यायचं. अनेक ब्रह्मांडांना व्यापलेली देवता सांगा, तिची स्वरूप मर्यादा सांगा. अनेक ब्रह्मांडाला कोणत्या देवतेने व्यापलं आहे काका? मायेने व्यापलं. अनंत ब्रह्मांडाला व्यापलेली माया ही देवता आहे. तिची स्वरूप मर्यादा किती आहे? अनंत पट आहे. आता विष्णूचे प्रकार किती व कोणते? आता सांगा विष्णूचे प्रकार. बायांमधून नाही, दादासाहेब नाही, सांग रवी. कोणते कोणते? कैलास वैकुंठामध्ये विष्णू आहे. शिराब्दीमध्ये विष्णू आहे की नाही? अष्टभैरवामध्ये विष्णू आहे. आणि अजून महाविष्णू 5वा आहे. मग 4था कोणता? स्वर्गातला राहिला ना. स्वर्गात आहे ना. स्वर्गात नाही का विष्णू? ब्रह्म विष्णू महादेव. काय काय? कैलास वैकुंठ स्वर्ग एक आहे का दोन आहे? एक धरला का? म्हणजे ते चार झाले ना. आणि महाविष्णू म्हणजे परमेश्वराला महाविष्णू म्हटलं गेलेलं आहे 5. म्हणजे आपले ब्रह्म किती पाहिले सकाळी आपण? आणि विष्णू किती पाहिले आत्ता? 3 का 4? महाविष्णू धरून 4 का 5? 4. म्हणजे तिकडं ते 4 आहे आणि इकडं 3च आहे. परमेश्वर धरून मग तिकडं 5 आहे आणि इकडं ही 4 आहे. जर कारण परमेश्वराला ब्रह्म म्हटलं ना आणि महाविष्णू परमेश्वराला महाविष्णू म्हटलं तर ते पकडायचे असेल तर परमेश्वर जीवाच्या कशाचा छेद करतात आणि कधी करतात? बालेराव साहेब सांगा. अविद्येचा. अनादि अविद्या हा शब्द वापरायचा. अनादि अविद्येचा छेद करतात. आणि कधी करतात? कधी करतात? काल करतात, उद्या करतात, दुपारी करतात, रात्री करतात. कधी करतात? सांगा भाऊ सर. विशेष ज्ञानानंतर म्हणजे शाब्द ज्ञानानंतर अपरोक्ष, सामान्य, विशेष. विशेष ज्ञानामध्ये अयोग्यतेचा पूर्ण नाश होतो आणि मग अनादि अविद्येचा छेद होतो. आणि त्यावेळेस प्राप्तीला परमेश्वर आपल्याला घेऊन जातात. व्यक्त होण्यास कोण पात्र आहे आणि कोण पात्र नाही? आता बालेराव साहेब सांगते. व्यक्त होण्यास कोण पात्र आहे? व्यक्त म्हणजे अवतार घेण्यास कोण पात्र आहे आणि अवतार न घेण्यास कोण पात्र आहे? सांगा काका साहेब. टाळ्या वाजवा काका साहेबांसाठी. कारण आपण इकडून तिकडून फिरून परत त्यामुळे याच्यावर आलो
तिथपर्यंत तोपर्यंत तुम्ही दुसरीकडे चालले होते, पण काकाबरोबर ठिकाणावर होते, हाय की नाही? काकाला सोडू नका. काका नाही गेले तरी चालतील, पण त्यांना ब्रह्मस्वरूप आपले कार्य कोणाच्या मार्फत करते व का करतात? ब्रह्मस्वरूप का? रवी बोल. अरे बाळा, कुठे गेला तू? काकासाहेब सांगा. ब्रह्म हे ईश्वरामार्फत कार्य करतात, पण ते का करतात? ब्रह्माला व्यक्त होता येत नाही म्हणून करतात, है की नाही? ईश्वर हे व्यक्त होण्यास पात्र आहे. सौंदर्याची व औदार्याची व्याख्या सांगा. सांगा, आता सांगा दयानं. जो अवयव जसा आहे तसा असणे म्हणजे सौंदर्य. आणि औदार्य जीवाचे कोणतेही, हा सांगा काका. भेदाभेद न पाहता, कृतकर्म न बघता, योग्यता अयोग्यता न बघता, पात्र अपात्र न पाहता देत राहणे म्हणजे औदार्य, आहे की नाही? हे लक्षात घ्यायचं आहे, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आता भूत भजनाचे पात्र किती व कोणते? आपण म्हणतो ना अहेतुक भूत भजन, त्याचे पात्र किती आहे? कोणते कोणते? किती पात्र आहे काकासाहेब? बोलले बरोबर आहे, सांगा ना. 21 आहे. 21 बोलले ना तुम्ही पहिले. बोलून पाहिजे 21 गुपचूप हळू नाही, मग 9, मग नाही 13. तुम्ही 9च म्हणले. 21 कोणीतरी म्हटलं, बाबासाहेब बोलले, जाधव साहेब बोलले. मग म्हणा ना. मग तर 21 पात्र आहे. त्याच्यामध्ये आता कोणते कोणते? पहिलं त्रियांचे अवतार म्हणजे पशु पक्षी कच्छ मत्स्य, आहे की नाही? मनुष्य अवतार, वेडा पिसा मुका, देवता अवतार इंद्र ब्रह्म शेषादिक व अवदृश्य अवतार, असे हे 21 पात्र आहेत. त्रियांचे अवतार पशु पक्षी असे ते मोजले का ते 21 होतात. परमेश्वराचे ज्ञान व प्रेम कशाने होते? परमेश्वराचं ज्ञान बालराज साहेब कशाने होईल? पंक्ती घेतल्याने होईल, सत्संग घेतल्याने होईल, इंजेक्शन मारल्यावर होईल नाही, गोळ्या खायल्यावर होईल नाही, कशाने होईल? मग नितीना सांग. अहेतुक भूत भजन, ज्ञानाप्रती साधन आणि प्रेम. काकासाहेब अहेतुक हा शब्द वापरत चला. मायापूर नाही, अहेतुक मायापूर भजन, आहे की नाही? अहेतुक मायापूर भजन हे प्रेमाप्रती साधन. एखाद्या जीवाचे दुःख नाहीसे करणे, जीवास दुःख देणे अथवा दोन्हीही देणे हे परमेश्वराचे कोणत्या गुणाचे कार्य आहे? सांगा. कृपा गुणामुळे दुःख नाहीसे करणे, सुख देणे अथवा दोन्ही देणे, तर हे परमेश्वराच्या कृपा गुणाचे कार्य आहे. सन्निधान म्हणजे काय? असन्निधान म्हणजे काय? व्याख्या सांगा. सांगा दादा साहेब. सन्निधान म्हणजे काय? देवानी सांगा का कसं आहे? हे बरोबर आहे का काकासाहेबांचं? मग आता आपण सन्निधानात आहोत का सन्निधानात आहोत काका? अहो मग वचनाने चालायचं आहे ना आपल्याला, वचनातच उत्तर द्यायचं आहे. सन्निधान असूनही अधीनता नाही किंवा आज्ञा प्रतिपालन नाही, ते असन्निधान बोलीजे. आणि आज सन्निधान असून आज्ञा प्रतिपालन करी, सन्निधान बोलीजे. सूत्र सांगताय, तुम्ही म्हणते जवळीक जवळीक नाही. आओ उत्तर परमेश्वराने सूत्रातून दिलंय, ते सोडायचं आणि भलतंच पळत हिंडायचं, काय उपयोगाचं? त्याच्यामुळं कन्फ्युजन होतं. आजपर्यंत आपण संभ्रमावस्थेत का आहे? आपण असन्निधानात आहोत असं का म्हणत राहतो? याच्यामुळंच म्हणत राहतो ना. देव स्पष्ट ब्रह्मवाणी आहे, सन्निधान असन्निधानाची. आणि इकडं आपण म्हणतो जवळीक नाही. तर जवळीक ते सन्निधान ते कोणत्या अर्थाने, परमेश्वरांनी सांगितलेलं कोणत्या अर्थाने, हे महत्त्वाचं आहे. परमेश्वराचे दृश्यत्व, सन्निधान असन्निधानाचं व्याख्यातलं आपण बघायचं आहे. परमेश्वर अनार्जित दाता कोणत्या गुणामुळे ठरतो? सांग रवी. कृपा गुणामुळे अनार्जित दाता. कारण योग्य अयोग्यता पात्रता न पाहता देत राहणे, अर्जकत्व नाही आहे, देऊन टाकणे, अनार्जित दाता. देवता अर्जकत्व असेल तर देणार, पण आपल्याला आहे की नाही, मिळवली की नाही याचा विचार न करता परमेश्वर देतात. हे फक्त कृपा गुणामुळे, म्हणून तो अनार्जित दाता ठरतो.
परमेश्वर प्राप्तीच्या ज्ञानाचे प्रकार किती व कोणते? परमेश्वर प्राप्तीसाठी कोणतं ज्ञान आवश्यक असतं, किती आहे, कोणते? किती आहे मग? 4. कोणतं? शाब्द, अपरोक्ष, सामान्य, विशेष. शाब्द ज्ञानात कशाचा नाश होतो? कर्माचा. रहस्तम हे कर्माचा भाग आहे ना, कर्माचा नाश होतो. परत अपरोक्ष ज्ञानात कर्माचाच. शाब्दात पूर्ण कर्माचा नाश होऊ शकतो का? नाही होत. पण ती आपल्याला संधी दिली. आजच आपण कर्माचा नाश करू शकलो तर पुढे जाऊन आपल्याला अपरोक्ष ज्ञानात कमी त्रास होईल. सामान्य ज्ञानात मळाचा, विशेष ज्ञानात अयोग्यतेचा. हे प्रकार आहे, उद्धरण प्रकरणाचा विषय आहे. नित्यविधी निमित्तविधी सांगा. ते झालेलंच आहे आपलं, पण परत आलो विषय. सांगा बायांनो. नाही. नित्यविधी आटन विजन भिक्षा भोजन, भोजन निद्रा आवडीचे आहे की नाही, प्रसाद सेवा, निमित्तविधी संघ सांगात भेट शुश्रूषा. आपण परमेश्वराच्या आता सन्निधानात आहोत की असन्निधानात आहोत? कोण काय कशात आहोत आपण? वचनरूपी सन्निधान. म्हणजे काय? वचन कशासाठी दिलेलं आहे? आचरणासाठी दिले की नाही? म्हणून आपण सन्निधानात आहोत. तुम्ही आज्ञा प्रतिपालन करत असेल, देवाला स्वीकारलेलं असेल, त्या आचरणावरच्या अनुषंगाने विचार करून त्यावरती चालत असेल तर तुम्हाला सन्निधानात आहे. अन्यथा जर पाळत नसेल तर तुम्हाला सन्निधानात आहे. तर आपण सन्निधानात आहोत म्हणून आपण उपार दाखवतो, सन्निधानात आहे. आपल्या ज्या क्रिया करतो आपण, भावक्रिया, मग उपार दाखवणे आहे, उटी करणे आहे, सेवना करणे आहे. पक्षकार म्हणतात या भावक्रियेचा स्वीकार होत नाही, पण आपल्याला संस्कार लागतात आणि नवीन नवीन त्या गोष्टी गरजेच्या पण असतात. पण त्यात अडकून न राहता आपण पुढे सरकलो पाहिजे. एक विधी अनुष्ठान, एक भाव अनुष्ठान. देव म्हणतात ही विधी भावातीत अनुष्ठान. एक विधी किंकर, एक परमेश्वर किंकर. परमेश्वर म्हणतात ही विधी किंकर न व्हावे, परमेश्वर किंकर व्हावे. हे समजून घेतलं का मग आपण याच्या पलीकडे जाऊ. अन्यथा आपले किती वर्ष झाले हेच चालू आहे. हाताची घडी तोंडावर बोट. बालराव साहेब काय गप्प बसल्या? मग वाया जाणारच नाही ना. मी सांगितलं काय, संस्कार लागतो, वाया जातच नाही. संस्कार लागणं हे काही कमी आहे का? संस्कारातच आपण इथपर्यंत आलो. कळत न कळत केलेली क्रिया संस्कारातच झाली म्हणून तर बोधाला पात्र झालो ना आपण. आता जाणीवेनी करा ना. आता कळत न कळत आणि संस्काराचा काय संबंध आला? आपल्याला आता संस्कार नाही लावायचे. आपल्याला बोध दिलाय ना, आता जाणीव दिली, ज्ञान दिलं ना. सांगत कसं नाही कोणी? सांगत कसं नाही कोणी? देवाने सांगितलं, अजून काय बाकी आहे? देवाने सांगितलं की नाही? आता कोणी सांगायचा काय प्रश्न राहिला? देवाने सांगितलं. याच्यात आपण अडकलो. एक कन्फ्युजन आहे, आपल्या लक्षात आलं पाहिजे. हा थोडासा विषय लक्षात घेतला तर लक्षात येईल. आपण नाही तुम्ही हे करा म्हणजे मग तुमचं प्रतिकारंता वाढेल. तर प्रतिकारंता कोणती, प्रसव कोणता, हे शब्द वेगळे योग्य ठिकाणी न वापरल्यामुळं प्रसव हा नीचगतीचा असतो. खोटं बोलले प्रसव आहे, भामटेपणा करणे, खोटेपणा करणे हा प्रसव आहे. तर नीचगतीचा हा शब्द वापरला जातो. साधू संतांची तुम्ही पूजा केली, जीव घातलं म्हणजे आता देवापर्यंत जाईल ती प्रतिकारंता, असं नव्हे. या संस्काराचा भाग आहे. देव काय म्हणतात की त्यांनी काय पूर्वजन्मात पूर्वकर्मात काही साधू संतांची काही सेवा केली का? हा संस्काराचा भाग आहे. संस्कार म्हणून केलं याचा अर्थ साधू संतांची क्रिया सेवा केली म्हणजे मग तुम्हाला देव भेटला अशातला भाग नाही आहे. हा एक संस्काराचा भाग आहे, आदर आहे, निमित्तमानी जे आहे यातला भाग आहे. तुम्ही वेगळा घेतला म्हणून त्या जीवाला परमेश्वर विशिष्ट बुद्धी निर्माण झाली. नाही पूजा नाही घेत, राहू द्या, असू द्या, बसा तुम्ही. आपण त्याच्या पलीकडं विचारच करत नाही आणि म्हणून आपण अडकलेलो आहे. वर्षानुवर्ष तिथं अडकलेलो आहे. ते अडकणं आपल्याला निघायचं. ते अडकणं आपल्याला लक्षात आलं पाहिजे. विषय वेगळे असतात परंतु त्याचा
आपणही विचार करत नाही, कोणी सांगत नाही, लक्षात आणून देत नाही. लक्षात आणूनही दिलं तरी फरक कुठं पडतोय? लक्षात जरी का आणून दिलं तर फरक कुठं पडतोय? तर फरक पडणं हे परिणामाचा विषय आहे. आता आम्ही तर लक्षात आणून देतोय, पण फरक तर काही दिसत नाही. आपण परमेश्वराच्या सन्निधानात आहोत, म्हणजे आज्ञाप्रती पालन केलं म्हणजे सन्निधानात आहे. कर्मराटीच्या व दैवराटीच्या जीवाची देहाभिमानिनी देवता कोणत्या? आता कर्मराटीची देहाभिमानिनी देवता कोणत्या असतात? प्रत्येक जीवाची एक देहाभिमानी असते कर्मराटीची. मग दैवराटीची कोण? आता दैवराटीची देहाभिमानी म्हणजे तुमचे मूळ, आपण म्हणतो ना कुळदैवत कोण आहे सांगा? कारण परमेश्वर म्हणता मी निराभिमान, पण आपल्याला लागेच अभिमान. म्हणजे परमेश्वराने अभिमान घेतला म्हणजे परमेश्वराचा आपला अभिमान झाला ना. परंतु पक्षकार काय सांगतात का कर्मराटीमध्ये जी देवता तुमची देहाभिमानी असते, दैवराटीत आल्यानंतर तीच देवता ओळखणीच्या याच्यात चेंज होते. आता ओळखणी जरी असली तर तिचं कमांड चालतं का आपल्यावर? कारण तिच्यावर कमांड कोणाचं? परमेश्वराचं आहे. म्हणजे आपली देहाभिमानी परमेश्वरच आहे, आपलं कुळदैवत आहे परमेश्वर आहे, आपलं मूळदैवत आहे परमेश्वर आहे, आपलं सर्व काही परमेश्वर आहे. त्याच्यामुळं आपण कुळदैवतीची भक्ती करायची गरज नाही, आपल्याला पितृदोष लागत नाही. आपल्याला अजून नाग लागतो का तुम्हाला? नागबळी वगैरे काही करायची गरज नाही, आपल्याला काही लागत नाही, कारण आपण दैवराटीत आलो. एकदा का आपण इथं आलो की आपलं सारं पाठीमागचं संपलेलं असतं. आणि हेच लक्षात घेतलं पाहिजे. अन्यथा हे लक्षात नाही घेतलं ते चालूच आहे धर्माच्या नावाखाली दुकानदाऱ्या, आहे की नाही? त्यात आपण बळी पडतो. हे आहे अज्ञानाचं कारण. हे महत्त्वाचा विषय आहे. देहाभिमानीने आपली कोणती हे लक्षातच येत नाही लोकांच्या. संलग्न कोण आहे आणि त्याचे कार्य काय? सांग रविदादा. मायेचा अंश आहे, त्याचं कार्य काय आहे? जीवाला चेष्टकत्व करणं, आगंतुचे अनारब्ध प्रारब्ध करणं, हे चेष्टकत्व तो करत राहतो. तो एक मायेचा विभाग आहे, म्हणजे अंश आहे. दैवराटीचे पुरुष भेद सांगा. दैवराटीच्या पुरुषांमध्ये प्रकार सांगा किंवा भेद सांगा. सुरुवात कुठून होती दैवराटी? दर्शनीय. पहिले दर्शन येतात, कोणीतरी अनुकूल असतं येतात दर्शनाला. मग वेदवंत, त्याला वेद होतो. मग बोधवंत, मग ज्ञानी आहे, मग अनुसरलेले, मग भक्त, मग गदबोधी आहे. असे दर्शन्यापासून गदबोधियापर्यंत हे दैवराटीचे पुरुष म्हटले जातात. असे 7 पुरुष आहेत. दर्शनीय आपण तो सुद्धा परमेश्वराच्या भक्तातलाच. प्रेमाचे उपाय किती व कोणते? प्रेमाचे किती उपाय आहे? हे सारे बोर्ड एकदा वाचून टाकले तरी तुम्हाला उत्तर भेटते. 14 आहे. मग त्यातले प्रकार किती? प्रेमाच्या उपायातले प्रकार किती सांगा का? 2. कोणते? परनिष्ठ स्वनिष्ठ. तुम्ही भलतीकडेच जातात. विषय प्रेमचा विषय नाही आहे. परनिष्ठ आणि स्वनिष्ठ. साधन किती व कोणते? किती आहे साधन बाबासाहेब? आपल्या धर्माचे साधन किती? 4. कोणते? दान, प्रसाद, वासनिक भिक्षुक का भिक्षुक वासनिक? आता हे झाले अनुषंगिक सामाजिक दृष्टिकोन. मुख्य साधन सांगा. ज्ञान आहे, नाम आहे, हे मुख्य साधन आहे. नाम बी साधनच आहे ना. साधन म्हणजे काय? नामी वेद, नामी बोध, नामी साई, नामी प्राप्ती. प्राप्तीला जे नेतं ते साधन. ज्ञान पण आहे, प्रेम पण येईल आणि नाम पण येईल, आहे की नाही? परमेश्वराचे स्थानाचे प्रकार किती व कोणते सांगता येईल का? स्थानाचे प्रकार कोणते कोणते असतात? आपण वाचत असतो बघा. असं सांगा बघा. डायरेक्ट महास्थानावर गेले. आसन स्थान म्हणजे नुसते देव बसले, आहे की नाही? वस्तीस्थान, कुडीस्थान, अवस्थान, महास्थान, हे स्थानाचे जे प्रकार सांगितले फक्त आपल्याला माहिती म्हणून का देव इथं 2 दिवस राहिले, 1 दिवस राहिले, 4 दिवस राहिले, 10 दिवस राहिले, महिनाभर राहिले, याच्यावरून परमेश्वराच्या त्या स्थानाची जी आहे तीव्रता कमी जास्त होते असं नाही. स्थानच आहे. जे आसन आहे देवाचं नुसते बसले चालले
त्याच्या ठिकाणी जी दया माया कृपा करुणा परमेश्वराने निक्षेपिली तीच महास्थानाच्या ठिकाणी आहे, फरक काहीच नाही आहे. फक्त महास्थानाच्या ठिकाणी देव जास्त दिवस राहिले म्हणून जास्त लीळा, इथं कमी लीळा, एवढाच फरक आहे. पण तुमच्या डोक्यात नाही ते महास्थान आहे तिळच नवस केला पाहिजे, तिळच विडे व्हायले पाहिजे, तिळच गेलं पाहिजे, तर स्थान असतं हे वर्गीकरण. नाही तर काही लोकांना ते ज्वाज्वल्य स्थान आहे म्हटले, ते म्हणजे काय जिवंत स्थान आहे म्हटले. म्हणजे ते जिवंत स्थान, बाकीचे स्थानं काही मेलेले का? म्हणजे कोणी काही डोक्यातून काढतं. स्थान आहे. आपली जी वर्गीकरणाची जी भावना आहे ती चुकीची आहे. आणि स्थान लीळा चिंतन करणे, लीळा स्मरण करणे, लीळा आठवणे, त्याला स्थान करणे म्हणतात. नुसतं जाऊन डोकं टेकवणे स्थान नव्हे. तिथं गेल्यानंतर त्या देवाची आठवण, म्हणजे त्या वस्तूच्या माध्यमातून देवाचे माझे देव इथं आले होते, त्यांनी अशी लीळा केली, असे भक्त होते, असे त्यांना ज्ञान दिलं, असं त्यांच्या प्रश्नाला उत्तर दिलं, जेवी ते देवाला आठवले झाले की नाही. आपण एकामेकाला भेटल्यानं सांगतो ना आपण तिथं भेटलो होतो, असं केलं तसं केलं, तर आठवण, त्याला स्थानवंदन करणं म्हणतात. हे लक्षात घ्या. नाही तर विनाकारण आपण तर नुसतं पळत राहतो, डोकं टेकवत राहतो आणि पळत राहतो. संहार, त्याचे प्रकार किती व कोणकोणते, आणि महासंहार कधी होतो? संहाराचे किती प्रकार आहे काका? 3 सांगा का जाधव साहेब? अवांतर संहार, युगांतीचा संहार आणि महासंहार. महासंहार कधी होतो? पूर्ण समग्र जीवन ज्ञानपाळी फिरली, कोणीही या सृष्टीत राहिला नाही परमेश्वराच्या खावणीतला त्यावेळेस. आणि अवांतर संहार कधी होतो? हे चालू राहतं अवांतर संहार. आणि युगांतीचा संहार युगांतीचा संहार जेव्हा युग म्हणजे चौकडी संपते, म्हणजे कलियुग संपलं की आता युगांतीचा संहार होईल. आणि तो फक्त कर्मभूमीतच होतो, तो कर्मभूमीतच होतो, दुसरीकडे होत नाही. मग विज्ञान एवढं मोठं झालं आहे, मग इकडं होत असताना त्यांना कळणार नाही का? कळेल, पण ते काहीच करू शकत नाही. आता आपण टी व्ही लावली, जपानमध्ये एवढा पाऊस आला, इमारती पडताय, हे करता, आपण काय करू शकतो का? आपण फक्त बातम्या पाहतो आणि काही माध्यमातून मदतीचा ओघ देता येईल तेवढा देता येतो. तसं ती त्यावेळेससुद्धा होणार, त्याच्यामध्ये सारे जाणार, परंतु तिकडून जे भोगभूमीतून मदत येऊ शकते त्यात एखादं काही राहू शकतं. असं ते युगांतीचा सार जो आहे तो फक्त कर्मभूमीतच होतो. सर्वज्ञ श्रीचक्रप्रभू हेच श्रीकृष्ण महाराज आहे. याचे प्रमाण काय? तुम्ही लोकांना सांगा, अरे आमचे श्रीकृष्ण महाराजच आहे श्रीचक्र स्वामी. याचे प्रमाण काय? मेकरची लीळा, अजून नांदेड गोरक्षण स्थानाच्या ठिकाणी हे तर प्रत्यक्ष श्रीकृष्ण. मग अजून काकोसाला द्वारका दाखवली, पैठणला जानोपाध्यायांना, असे वेगळ्या अनेक लीळा आहे. गोपाळ मंत्राचा भेद इंद्र भटाला, परत सावळा दरबार देवाने सांगितलं द्वापार युगामधली है ना. चांगदेव हरताळाला गेल्यानंतर देव म्हटले आम्ही इथं. परत अमरावतीचं स्थान, सारंग पंडिताच्या माध्यमातून सुद्धा अशा अनेक लीळा ज्या आहे का, ज्या लीळेच्या माध्यमातून आपल्याला प्रमाण आहे का स्वामी श्री चक्रधर हे श्रीकृष्ण महाराज आहे, हे आपल्याला लोकांना सांगता आलं पाहिजे. प्रेमी भक्ताचा परमेश्वर कशाचा उच्छेद करतात? सांगा काका. विकार विकल्प स्वभाव उच्छेदून जाती, म्हणजे उच्छेद करतात म्हणजे परमेश्वर प्राप्त होतात. तेच आपले आडसर आहे, विकार विकल्प स्वभाव. दुःखाचे प्रकार किती व कोणते? दुःखाचे प्रकार किती व कोणते जाधव साहेब? आमचे दुःख, ताईनं बरोबर सांगितलं, चतुर्थ दुःख. आपले दुःख वेगळेच होते, गाडी भेटत नाही, किती दुःख सांगू बाबा. घर नाही, पोराचं लग्न होत नाही, लग्न झालं तर सून नीट राहत नाही, राहते तर पोरगं होत नाही, नाताचं तोंड मला अजून पाहायला भेटलं नाही, किती दुःख आहे मला. ते दुःख नाही देवाने विचारले, चतुर्विध दुःख. चतुर्विध दुःख कोणते कोणते? निर्वेद, अनुताप, अनुशोच आणि आर्तता. मग आता निर्वेद म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे की नाही? अनंत जन्मात जी पापं केली,
पाठीमागची त्याची क्षमा मागणे म्हणजे निर्वेद, म्हणजे दुःख करणे. अनुताप या जन्माची अनंत आपण क्षणोक्षणी पावलोपावली असंत कर्म जोडतोय, त्याची क्षमा मागणे. अनुशोच यापुढे माझ्याकडून कळत न कळत जे घडणार आहे त्याच्यासाठी आपण क्षमा मागतो. आर्तता ह्या जन्मात परमेश्वराची प्राप्ती व्हावी, तोची व्हावा, तोची भेटावा. आता देवा नको, कुत्रा नको, मांजर नको, बैल नको, म्हैस नको, काहीच नको. आता सारं आहे आम्ही आता नको. आत्ताच आम्हाला तोची व्हावा, तोची भेटावा, ही आर्तता. अशी चतुर्विध दुःख. आणि ज्याला चतुर्विध दुःखच नाही तो साधूच नाही असे पक्षकार म्हणतात. तो अनुसरलाच नाही. ज्याला चतुर्विध दुःख नाही तो अनुसरलाच नाही, तो साधूच नाही, तो दैवराटीचाच नाही, तो परमेश्वराचाच नाही, त्यांनी त्यागच केला नाही. पण चतुर्विध दुःख असलंच पाहिजे. विग्रह कशास म्हणतात, ते कशातून होतात? विग्रह कशाला म्हणतात, कोणाला म्हणतात? देवतेच्या अवताराला. आणि ते विग्रह कशातून होतात? अव्यक्तातून ब्रह्मांडास्ता, ब्रह्मांडास्तातून विग्रह, ब्रह्मांडास्तातून ब्रह्मांड होत नाही, विग्रहातून विग्रह होत नाही. याच्या उलट परमेश्वराचा आहे. परमेश्वर अनेक ठिकाण अवतार घेतात. हा फरक आहे. जीवास बोध आणि बोधशक्ती कोणाकडून होते? परमेश्वराकडून. एका सृष्टीत एका जीवास एकाच वेळेस बोध होतो. एका सृष्टीत एकाच वेळेस होतो ना, का अनेक वेळा होतो? एकच वेळा होतो. तो जातो कशाने बोध? वचनात सांगा, अचूक सांगा, बोध कशाने जातो? आज्ञा अतिक्रमित बोध, मायाबोध हरी. सांगता आलं पाहिजे. तुम्ही म्हणता कशाने बी जातो, इकडून जातो, खाल्याने जातो, असं नाही. आज्ञा अतिक्रमित. कोणाची आज्ञा? परमेश्वराची आज्ञा. ती जर अतिक्रमली तर माया बोध काढून घेते. परमेश्वर का काढत नाही? तर परमेश्वर देणारा आहे, दाता आहे, तो काढत नाही. ती मायेला असं वाटतं की होता कुठं आणि आला कुठं, करतोय काय, मग ती बोध काढून घेते. मग बोध जरी काढला तरी बडबड चालू राहते का बंद होते? ती चालू राहते. कारण हे अक्षर जे आहे, अक्षरदाता जीव, ते मरेपर्यंत राहते, बोध नाही राहत. बोधानी सांगणं आणि अबोधानी सांगणं फरक पडतो. काय बाबा बोलतात, काय वासनिक बोलतात, किती सुंदर तत्त्वज्ञान सांगतात, पण ते किती घुसतं इथं इथं त्याच्यावर कळतं. हे बोधाचं आहे का नुसतंच कोकडं आहे का नुसतंच ओलं हे आहे. परमेश्वर कोणाला निमित्त करतात? मग जो बोध आहे त्याला. संन्यास व अनुसरण म्हणजे काय? भालेराव साहेब बरोबर. हो, मग राग, राम नाही, राग, राग, द्वेष, काम, क्रोध, मद, मत्सर याची नावे संन्यास. याची नावे म्हणजे याचा त्याग हाच ना संन्यास. आणि अनुसरण दिन होई जे म्हणितले ती कीजे. मग आम्ही आपण फक्त अधीन होतो, म्हणितलं ते करतो का? म्हणजे अर्ध अनुसरण झालं की नाही. पूर्ण अनुसरण म्हणजे काय? अधीन होऊन म्हणितलं करायचंय. जो म्हणितलं करील तोच अधीन असतोय, लक्षात घ्या. जो म्हणितलं करतो तो अधीन असतो. नुसतं अधीन असं चालत नाही. अधीन असणं म्हणजे काय? त्याच्या अखत्यारात, त्याच्या चौकटीत राहून जीवन जगणं. पण जो म्हणितलं तो करतो तोच अधीन असतो. अन्यथा नुसता अधीन हा जीव राहू शकत नाही. व्हिडिओमध्ये माझंच नाव जास्त येत असत, बाहेर ऐकणारे म्हणत असते माणूस आहे तू कोण? तुम्हाला खास भेटीसाठी लोक येतील आता. हे व्हायरल होणार की नाही? मग स्मरणाचे प्रकार. तुम्ही काही साधे माणसं आहे का जसं साधे? स्मरणाचे प्रकार किती व कोणते? 4. कोणते? चतुर्विध स्मरण. कोणतं कोणतं? नाम, लीळा, मूर्ती, चेष्टा, आहे की नाही? अजून कोणतं कोणतं आहे? स्मरण, अनुस्मरण, संस्मरण, अजून 3च आहे ना. आणि हे नाम, लीळा, मूर्ती, चेष्टा हे स्मरणाचे प्रकार आहे. अवयवक्रम, अवतारक्रम, व्यक्तिक्रम, लीळाक्रम, दिनचर्याक्रम असे वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही देवाचं स्मरण करू शकता. वैराग्य व विरक्तीची व्याख्या सांगा. वैराग्य म्हणजे काय? सूत्रात सांगता आली पाहिजे. काकासाहेब बोला. वैराग्य हा सांगत आहे.
वैराग्याची व्याख्या, डेफिनेशन, या मूत्र फलो भोग विरागो वैराग्यम. ही लोकीची बी अपेक्षा नसणे, इकडची नसणे, तिकडची नसणे, आवराची नसणे, पराची नसणे, कशाची अभिलाषा नसणे. अभिलाषा नाही त्याला वैराग्य म्हणावं. आणि विरक्तीची व्याख्या काय? खरूच खाजविना तो विरक्त. खरूच म्हणजे काय? खरूच काय? खरूचची डेफिनेशन काय? खरूच म्हणजे रोग आहे का तो? देऊ आवडे, खाऊ आवडे, पाहू आवडे, हा तुमचं सारच घेऊ आवडे, हे सारा खरूजच आहे. विकार, विकल्प, स्वभाव याच्यात जो बसतो ती खरूज आहे. म्हणजे देवंता जेवढी खाजवली तेवढी जाणारच आहे. खरूज खाजविना तो विरक्त. आणि देवाने सांगितलंय विरक्ताची व्याख्या सांगितले खरूज खाजविना. आणि खरूज म्हणजे विषय. देव महादेशला म्हणता विक्का एक मुख ते हजारो मुख. मग त्याच्यामध्ये कितीही तुम्ही लांबवलं तर लांबू शकतं. परमेश्वर प्राप्तीसाठी जीवाला काय काय करावे लागेल? तुम्हाला प्राप्त पाहिजे ना परमेश्वराला. कोण पाहिजे परमेश्वराला? कोण हात वर करा. तरी शंका आहे, करू का नको हात? काय विचारित आहे का काय? त्याच्यापेक्षा रिस्कच घ्यायला नको. देव तर सर्वाला पाहिजे. मग काय करावं लागेल? आपल्यामध्ये बदल करावा लागेल. तो बदल नामधारकातून कुठं जावं लागेल आपल्याला? पहिले नामधारक झालो ना आपण. अन्य होतो, दर्शनी होतो, मग आता नामधारक झालो. मग वासनिक व्हावं लागेल, मग दीक्षित व्हावं लागेल, मग संन्यासी, मग अनुसरावं लागेल. आहे की नाही? ही बदल आपल्यामध्ये परमेश्वराच्या कृपेने करून घ्यावा लागेल आपल्याला. परमेश्वर प्राप्तीसाठी आपण काय करणार, केव्हा करणार, ते केव्हा करावे लागते सांगा. परमेश्वर प्राप्तीसाठी आपल्याला काय करावं लागेल बालेराव साहेब? अनुसरण करावं लागेल. मग ते केव्हा करणार? आता वय काय चाललंय? 53. म्हणजे वर्ष किती राहिले? 3. वय चोरत नाही ना हे? छप्पनीच्या आत आपण अनुसरलो. आता 56 हा जो विषय आहे परमेश्वराने काही असा विशिष्ट शब्दात आकड्यात सांगितला नाही, परंतु देवाने सांगितलं जोची अवसर्विष्या तोची ब्रह्मविद्या. किंवा जीवाची अवस्था सांगितली आहे की नाही? दंडी, दर्शी, स्पर्शी, कुचमदिनी ह्या अवस्थेनुसार पक्षकाराने तो अंदाज केला. जसं एखादी व्यक्ती कंपनीत कामाला असते, त्याला 58व्या वर्षी रिटायरमेंट घ्यावा लागते, तशी 56 हा विषय आहे. हा पुरुषांसाठी. स्त्रियांसाठी किती वर्ष माहिती आहे तुम्हाला? 48च. आता आपला विचार करा किती राहिलं आणि किती गेलं. पण असं काही नाही आहे. तुमचं शारीरिक क्षमता, बौद्धिक क्षमता, परमेश्वर प्राप्तीची वासना, तळमळ, आर्तता यावरती वय ठरतं. एखाद्याचं वय 60 आहे, परंतु आर्तता आहे, तळमळ आहे, शारीरिकदृष्ट्या सुदृढ आहे, तर ती त्याच्यासाठी 56च आहे. असं समजू नका आता 56 गेली बाबा, अशी गेली तशी गेली, मग जरा खाऊन पिऊन मजा करतो, जरा नंतर घ्यायचंच आहे, पहिल्या पंक्तीत बसणारच आहे. तर असं काही समजू नका. असं काही समजू नका. देवाने सांगितलं जरठा धर्मी अधिकार नाही, पण जरट तो कोण? ज्याची परमेश्वर प्राप्तीची आस मेली तो जरट. लक्षात घ्या. ज्याची आस जिवंत आहे तो 70व्या वर्षी जरी जिवंत असला तरी तो जरट नाही. तो जरट नाही, पण ती आस राहिली पाहिजे. माझ्यासाठी देवाने सृष्टी निर्माण केली, माझ्यासाठी देव अवतरले. टेक्निकली अडचणी येईल, जबाबदारी राहतील, त्याच्यामुळे इकडं तिकडं होऊ शकतं, काही हरकत नाही. परंतु त्याची सुरुवात कुठून करावी लागते बालेराव साहेब? सुरुवात कुठून करायची दादा साहेब? सुरुवात कुठून केली तुम्ही? काका साहेबांच्या बरोबर लक्षात आहे. त्याची सुरुवात संकल्पापासून करावी लागते. संकल्प म्हणजे निग्रह. कोणी कोणी संकल्प सोडलेले? हात वर करा. कोणाचे बाकी आहे? का बाकी आहे? तुम्हाला देव नाही पाहिजे का? इकडे तिकडे बाद. आपण आपल्याकडे बघावं, दुसऱ्याकडे बघू नाही. त्याच्यामुळे राहिलेल्यांनी संकल्प सोडून द्या. संकल्प आज कोण सोडतंय? मग
कोण सोडतंय? अरे सर्वांनी सोडलेलेच आहे. पण आता संकल्प सोडलेले आहे ना, यांनी लक्षात ठेवायचं का आपण किती दिवस झाले संकल्प सोडून, काय राहिलं आपलं, कशासाठी राहिलो आपण? का नुसते संकल्प सोडा, संकल्प सोडा, सोडले संकल्प, मग पुढं काय? नियोजन काय? प्लॅनिंग काय? आयोजन काय? आहे की नाही? त्याचंही पाहिजे की नाही नियोजन. तर त्याचा संकल्प सोडा का आजपासून आयोजन करायला सुरुवात करतो, नियोजन करायला सुरुवात करतो, निग्रह करायला सुरुवात करतो. असे बरेच संकल्प आहे. ते संकल्प तुम्ही संध्याकाळी सोडणारच आहात. कोणी कशाचा, कोणी कशाचा सोडू शकता. तर असे परमेश्वर कृपेने, साधू संतांच्या शिवचिंतनाने, तुमच्या सर्वांच्या प्रेरणेने आपण हा पदार्थ परमेश्वराकडूनच समजून घेतला, जाणून घेतला. त्यावरती प्रश्नपत्रिका आपण सोडून घेतली. अत्यंत अवघड विषय जरी असला तरी परमेश्वराच्या कृपेने आपण तो या पूर्ण याच्यात आटोपला. थोडक्यात आपल्या डोक्यात घेण्याचा प्रयत्न केला. याचं आवर्तन, चिंतन, मनन करा, आपल्यामध्ये बदल करा, प्रश्नपत्रिका संग्रही ठेवा आणि आयोजन नियोजन करायला सुरुवात करा. परमेश्वर आपलाच आहे, तो आपल्याला भेटणार आहे. तो कुठं गेला नाही, आपल्या पाठीच आहे. फक्त ती पाठ आपल्याला दिसत नाही, ती कधीतरी अनुभवाला घ्या, अनुभूतीला घ्या, प्रचितीला घ्या. मग परमेश्वरावरची, समर्थवादावरची निष्ठा वाढेल. परमेश्वराला जो अपेक्षित बदल आहे तो आपण करण्याचा प्रयत्न करायचा आहे. संध्याकाळचं तुम्हाला माहीत आहे. सर्वज्ञ से स्वामी की दंडवत हो.